आमची गुरुदेवता कलावती माता, आमची गुरुदेवता कलावती माता. धन्य श्री हरी मंदिर, धन्य श्री हरी मंदिर, धन्य श्री हरी मंदिर आनंद भुवन. धन्य श्री हरी मंदिर, धन्य श्री हरी मंदिर, धन्य श्री हरी मंदिर आनंद भुवन. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. नमस्कार. बेळगाव निवासी परमपूज्य श्री कलावती देवी यांच्या जीवनचरित्रावर आधारित पॉडकास्ट मालिकेतील या पुढील भागात मी सौ गौरी गोठिवरेकर तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करते. परमपूज्य यांचं जीवनचरित्र आपण पाहत आहोत. मागच्या भागामध्ये आपल्यासोबत श्री सुधाकर डाखवे गुरुजी अर्थात आबा हे आले होते आणि त्यांनी आईंविषयी त्यांना आलेले अनुभव, आईंच्या आठवणी हे सर्व सांगितलेलं. आजच्या भागात पुन्हा एकदा सुधाकर डाखवे गुरुजी आपल्यासोबत आहेत. मी त्यांचं मनापासून स्वागत करते. नमस्कार. नमस्कार आबा. आईंविषयी आम्हाला अधिक जाणून घ्यायचं आहे, तर मला पहिला प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की आमचे दुर्गुण घालवण्यासाठी संत खूप प्रयत्न करत असतात, अतिशय प्रयत्नांची पराकाष्ठा करत असतात. तर असा तुम्हाला काही अनुभव आला आहे का? आमचे दुर्गुण घालवण्यासाठी आईंनी कसे कष्ट घेतले किंवा तुमचा असा काही तुम्हाला वैयक्तिक अनुभव आला का? हो, आपण हा जो प्रश्न विचारण्याचा अनुभव मला स्वतःला आहे. आम्ही ज्या वेळेला बेळगावला हरिमंदिर राहत होतो तर भगिनी असल्या तर स्वयंपाक करायचा आणि जेवणाच्या दोन्ही वेळेला आई आम्हाला ताक, भाजी, चटणी, कोशिंबीर किंवा आंब्याच्या फोडी कापून तोंडी लावायला देत असत. मला एक दरवाजा होता, ती कडी वाजली की आई येते तसं मी समजत आणि मी थोडा हावरट, आता आई काय देणार काय देणार म्हणून इकडं आमचं जास्त लक्ष. तर एक दिवशी माझ्या मनात आलं की आईने आम्हाला सांगून द्यायचं, जेवण झालं की इथं झोपायची पद्धत नाही, आपलं भजन चालतं त्याच्या चाली गुणगुणायच्या, पुस्तकाचं वाचन करायचं नाही तर नामस्मरण करायचं, पण झोपायचं नाही. मग पोरकटपणा माझ्या अंगात होता आणि तरुण होतो म्हणजे 18 वर्षात. तर वाचन झालं, कंटाळा आला. मग मनात असा विचार आला की आईचा दरवाजा उघडून आपल्याला देतात, मग आई आतमध्ये काय करत असतील असं मनात विचार. म्हणून मी त्या दरवाजाकडे पाहिलं तर 2 फळ्यांच्यामध्ये एक फट होती. म्हणून तिथे गेलो आणि त्या फटीतून आतमध्ये पाहायला लागलो. पाहिल्यानंतर मला एक चमत्कारच वाटला. तिथे ती 10 बाय 10ची खोली होती आणि पापड वाळत घातले होते. आता पापड आमच्याकडं पाहून म्हणजे पोह्याचे पापड एक एक टाकतात, पण इतक्या उंचीचे पापड जे थरतो आणि संपूर्ण पापडाने ती थरली भरली. हे दृश्य बघितल्यानंतर संत वाङ्मयाचं खूप म्हणजे वाचनामध्ये असायचं. तर त्यातलं एक वाक्य मला आठवलं, म्हणजे आपलं कर्म आणि पाप कसं असतं ते मला तिथं जाणवलं. तर काय वाक्य आठवलं, संत कशाचाही संग्रह करत नाही. आणि आई मग हे झाल्यानंतर दुसरं मनात असं आलं की आई तर संत आहेत आणि पुन्हा त्या एकटे आहेत, मग एकटे असताना एवढे पापड काय करायचे त्यांना, असा विकल्प ज्याला म्हणतात तो माझ्या मनामध्ये आला. बाकी काय दिसे ना, दिलं सोडून. पुन्हा आपलं नामस्मरण करत बसलो आणि सगळं झालं. रात्रीच्या जेवणाच्या वेळेला आम्हाला पानं घ्यायला सांगितले. पानं घेतल्यानंतर माझं मी समोर बसेल दरवाजीच्या कडीकडे माझं लक्ष. आता कडी वाजली, आता आई येणार, मी तयारीत होतं. बाळ हाक मारली मला, मी लगेच उठलो. तर त्या दिवशी डिशमध्ये 3च पापड भाजून आणले होते. आम्ही 2-3 जण ते पापड आले. बाळ म्हणल्यानं मी उठलो, पुढे गेलो आणि ती डिश पकडली. आता आपण ती डिश घेतली की असं ओढतो तसं ओढायला गेलो, पण त्यांनी जाम मागून दाबून ठेवली आणि ओढूनसुद्धा सोडत नाहीत. म्हणून मी
आईंकडे पाहिल्याबरोबर हातोडा आणि चिरी आणलीच होती, तर सोडेनात. मी पाहिल्याबरोबर मला म्हणाल, बाळ मी कशाचा, मी जसे मनातून प्रश्नाचे असेच क्रमवार बोलल्या, बाळ मी कशाचाही संग्रह करत नाही. तुमच्यासारखीच मंडळी मंदिरात येतात, येते वेळी काय काय वस्तू घेऊन येतात, आणि तुमच्यासारखीच मंडळी आयत्या वेळेला सुद्धा मंदिरात येणारी असतात. मग त्यांना तोंडीला लायतेलं मी काय देणार, तर त्या आणलेल्या ज्या वस्तू असतात ना तेच देत असते. ते लक्षात ठेव. त्यावेळेला मात्र असते डोळे, लक्षात ठेव मी कशाचाही संग्रह करत नाही असं बोलल्या आणि दरवाजा बंद करून घेतला. तेव्हा माझ्या लक्षात ही आमच्या मनामध्ये आलेली घाण होती, जे विकल्प आला होता त्याचं स्पष्टीकरण आईने लगेच करून टाकलं. म्हणून संत संगती श्रेष्ठ का, तर ही जे दुर्गुण आहे आमचे आहेत, तर ज्या वेळचे त्या वेळेला त्या ठिकाणी आघात, बोधाचा आघात बसतो आणि आमच्यामध्ये सुधारणा होते. तर अशा प्रकारचा मला तो त्या ठिकाणी तो अनुभव आला. ऐकून म्हणजे खरंच मन थक्क होतं की गुरु हे प्रेमळ म्हणतो आपण, पण प्रेमळ पण असतातच आणि म्हणजे फणसासारखे असतात असं म्हणायला हवं. अशा श्रेष्ठ गुरु आपल्याला लाभले आहेत. आपण खरंच खूप भाग्यवान आहेत. मग आईंनी अशा उपासना ज्या सांगितलेल्या आहेत आणि श्रद्धा, दृढ श्रद्धा ठेवा असं सांगितलेलं आहे, तर तसं केल्याने कोणाला काही परिणामकारक बदल झाले आयुष्यात, असे काही अनुभव आहेत का, तर ते जरा सांगा ना. ह्याच्यामध्ये पुष्कळ अनुभव आलेत. म्हणजे संत वाणीवर जर आपण दृढ विश्वास ठेवला तर ती वाणी इतकी सामर्थ्यशाली असते की काय होऊ शकत नाही, सर्व काही होऊ शकत असतं. तर एक सर्वात मोठा म्हणजे कायमचा आठवणीत राहणारा हा अनुभव आहे. कुर्ल्याला सुमतीबाई बापट नावाच्या भगिनी होत्या. त्यावेळेला आई देहामध्ये असताना आम्ही मुंबईमध्ये फिरायचो. म्हणजे प्रचाराच्या वेळेला घरोघरी जाऊन आईंच्या पुस्तकाची माहिती सांगायची, त्यांना हे पुस्तकाचं काय महात्म्य असं सांगून पुस्तकं संपवत होतं. तर त्यावेळेला कुर्ल्याला सप्ताह झालेला होता त्याच्या अगोदर, आणि अशाच भगिनी त्यांच्या घरी गेल्या होत्या. ही म्हणजे आजाराला कंटाळलेली अंथरुण होती, TB झालेला होता तिला, आणि ओढ आहे म्हणून तिने विचारलं. तर म्हणणार आम्ही कलावती आई, त्यावेळेला आईंच्या चरित्रावर आईंचा फोटो असायचा, तो दाखवला. ह्या यांचं नाव कलावती, बेळगावला असतात. यांनी अनेक पुस्तकं लिहिलेत. ह्यामधून लोकांना खूप अनुभव आलेत, लोकांचे आजार बरे झाले वगैरे झाले. आजार बरे झाले हा तिला शब्द मिळाल्यानंतर या म्हणाले, आणि मग ती पुस्तकं तिने सगळा सेट घेतला, आणि सेट घेतल्यानंतर आईंचं चरित्र वाचलं. तर काय गमत, ही TBची केस लहानपणीच आई वारली होती. वडील आणि भाऊ ही सगळी तिची सेवा करत होता. एकूण ते एक लाडकी होती, आणि ते वाचल्यानंतर तिने वडिलांवर हट्ट झाला की मला ह्यांच्याकडे बेळगावला घेऊन चाला. तर अगं तुला दिवसातून एक पोळीसुद्धा तुझ्या पोटात जाते, औषधावर जगतेस, आणि एवढ्या लांबचा तुला कसा प्रवास जमेल. तर ती रडायला लागली आणि म्हणाली, तुम्ही जर मला तिथं नेलं नाही ना तर औषधही घेणार नाही आणि खाणार, ती पोळी खाते तीही खाणार नाही, असा हट्ट झाला. पण त्या मुलीच्या हट्टासाठी स्पेशल हे करून गाडी करून त्या मुलीला आणि आई आणि आपल्या वडील आणि तो भाऊ हरिमंदिर झाला. तर असं दुपारच्या वेळेला होता. मी त्यावेळेला मंदिरामध्ये काहीतरी बाहेर अंगणामध्ये सेवा करतो. गाडी दारात थांबल्यावर मी गेटाजवळ गेलो. तर त्यांनी विचारलं, आम्ही मुंबईहून आलो आहे आईंच्या भेटीसाठी, भेटतील का आता आई? तर म्हणालं तुम्ही आतमध्ये या. तर ते दोघे आले आणि ती गाडीमध्ये पडलेली होती. योग असा कि जो भावभक्ती से ध्यान धरत है उनको साहेब मिळते, कबीरदास म्हणाले. त्या एवढ्या ओढीने आली होती. त्याच वेळेला नेमकं आईने दरवाजा उघडला आणि आई बाहेर आले. आई बाहेर आल्यानंतर कुठून आलेत आपण म्हणून आईने त्यांना तिथं ते सांगितलं. तर आमच्या मुलीला घेऊन कुठे आहे ती? तर म्हणाली ती गाडी तिला चालता येत नाही, गाडीत येते, आपल्या दर्शनासाठी हट्ट झाला म्हणून आम्ही घेऊन आलो.
तिला इकडे घेऊन या. मग भावानी आणि वडिलांनी असं उचलून तिला आणली आणि आईच्या समोर बसली. आईनं पाहिल्याबरोबर तिच्या डोळ्यातून नुसत्या पाण्याच्या धारा लागल्या. आणि मग काय तुझं नाव गं म्हणून आईने प्रेमाने विचारलं. तिने सांगितलं माझं नाव सुमती. तर काय कशासाठी आलीस तू? तर तुमचं चरित्र वाचलं आणि केव्हा भेटतो असं मला झालं आणि म्हणून मी तुम्हाला भेटण्यासाठी आले. मग आई तिच्याजवळ बोलल्या काय काय होतं काय. आणि झालं ना तुझं समाधान, आता यायला हरकत नाही आई म्हणाले. वडिलांनी चल आता बाजू. नाही म्हणाली मी येणार, मी इथंच राहणार. आणि रडायला लागली. आई बघत ऐकत होती. भावाने समजूत घातली, अगं आता तू त्यांचं दर्शन पाहिजे, झालं ना तुला दर्शन, आता आपल्याला घरी जायला पाहिजे. नाही म्हणाल मी इथंच राहणार. तर त्या आई समोर बघत होत्या. आई म्हणाल्या इथे कोणाची राहण्याची सोय केली जात नाही, तेव्हा तुला काही इथे राहता येणार. तुला दर्शनासाठी आली, झालं ना तुझी इच्छा? नाही, जरी माझी इच्छा झाली तरी मला इथंच राहायचे. मग ऐकेच ना ते. मग वडील म्हणाले आई आम्ही काय करू आता? तर म्हणाले एखादी खोली घ्या आणि 1-8 दिवस तुम्ही इथे राहता किंवा लॉजमध्ये राहा. मग त्यांनी कबूल केलं. तिला म्हणाले चल आता आपण जाऊ. आणि आई म्हणाल्या तुम्ही इथं आहात ना तोपर्यंत सकाळच्या भाज्याला तिला घेऊन येत जा. आणि मग ते लॉजमध्ये उतरले आणि रोज सकाळी त्या भाज्याला तिला आणायचे आणि तुळशी कट्ट्याजवळ तिला उचलून त्या एका बाजूला बसवायचे. ते भजन वगैरे ऐकायचं, लांबचं आईचं दर्शन घ्यायची. असं ते 5-6 दिवस गेले. आता म्हणाले आपण निघूया. तरीसुद्धा आईंच्या देखत म्हणे मी नाही, मी इथंच राहणार. असं हट्ट केल्यानंतर मग आई म्हणाल्या तुझे वडील आणि भाऊ म्हणतो की औषध घेते आणि एखादीच पोळी खाते आणि इथे आमची तर राहण्याची सोय नाही. तू एवढी आजारी आहेस तर इथं मला कसं ठेवता येईल? नाही, काही झालं तरी मी इथेच राहणार. मग आई म्हणाल्या तू इथे राहणार तर मी आता तुला प्रसाद देते, तो जर तो खाल्लास तर मी तुला ठेवीन. आणि आतमध्ये आई गेल्या आणि केवढी मोठी पोळी, एवढी भाजीची वाटी एवढे घेऊन आल्या. हे जर तू खाल्लंस ना तर मी तुला इथे ठेवण्याची व्यवस्था करतो. काय म्हणजे ते पिशच्च लागलेली माणसं कसं चटकन खातात तशी तिने ती पोळी भाजी 10 मिनटामध्ये खाल्ली. आणि आईना म्हणजे हे सगळं आई बघत होत्या. मग आई त्यांना असं म्हणाल्या तुम्ही हिला इथे 4 दिवस राहू द्या, तुम्ही जा आणि 4 दिवसांनी येऊन तिला घेऊन जा पुन्हा. तसं तिला आनंद झाला. तर वडिलांनी लगेच जे कपडे होते ते दिले, ते जे औषधाच्या गोळ्या होत्या त्या दिल्या. आणि आई म्हणाल्या त्या गोळ्या आणलेत ना त्या आहेत ना संपेपर्यंत त्या द्या तिच्याजवळ आणि तुम्ही 4 दिवसांनी न्यायला या. आणि मग आईने त्या खोलीमध्ये ठेवली. सेवेकरी भगिनी होत्या आणि त्यांनी तिला तिथं ठेवली. आई स्वयंपाकातल्या तिला जेवण घालायच्या. त्या गोळ्या संपेपर्यंत तिने औषध घेतलं आणि तिला सांगितलं रोज 1 बाटली तीर्थाची बाटली प्यायची, हे हरिमंदिरचं औषध. आणि तुम्हाला समजते 4 दिवसानंतर आई भाऊनी वडील आले गाडी घेऊन. पुन्हा हाच प्रकार, मी नाही देणार. तिचा हट्ट रडणार ती, मी काय राहायला तयार नाही, मी इथेच राहणार. मग आई अंतर्धानी होत्या. तर मग आता असं करा तुम्ही आता 15 तिची इच्छा आहे ना 15 दिवसांनी या. आणि 15 दिवसांनी तिला असं ठेवली, तिला खायला देत होते आई. तर ह्या 15 दिवसानंतर काय झालं तिच्या एक प्रकारच्या अंगात ताकद आल्यासारखं वाटायला लागली. आणि ती अगदी अशी म्हणजे शेवग्याच्या शेंगासारखी बारीक झालेली होती. तर ती भजन म्हणायची तर ती गुणगुणायची, ते आई ऐकायच्या. सुंदर आवाज होता. आईने तिला एक आभरणाच्या चाली मंदिरात सांगितल्या. त्यानंतर पुन्हा वडील आले न्यायला सगळी तयारी करून. तर म्हणाले मी नाही जाणार, मी इथंच राहणार. हा तिचा रडायला लागली. मग आईने म्हणाल्या असं करा तिला इथे ठेवा आणि तुम्हाला ज्या ज्या वेळेला भेटण्याची इच्छा होईल त्यावर ती इथे या
असं सांगितलं. आणि मग ते गेले त्यांचे. आई तिथे सांभाळताना ह्यांच्या नाकायनं आले आणि ती तिथे राहिली. म्हणजे तिची 2 महिन्यामध्ये भिंतीला धरून उभी राहायला लागली. पाऊल टाकत तुळशी कट्ट्याजवळ जाऊन भजनाला सुद्धा बसायला लागली त्या रूमपासून. मग आईने काय तिला सेवा दिली की हे अंगण आहे ना आईच्या समोरचं, हे सकाळी बसून झाडायचं. मग ती बसून तेवढा सगळा परिसर झाडून स्वच्छ करत होती. अशा प्रकारची ती सेवा करायला लागली. मग मंदिरात जाऊन भजनाला बसायला लागली. आईने तिला भजन शिकवलं. अशा प्रकारे ती 62 सालची गोष्ट आहे. ती 2 वर्ष होती. वडील त्यांना तिला काय पाहिजे असेल तर आई म्हणजे तिच्या ह्याच्यासाठी पैसे पाठवायला थांबं नामं. आणि अशा प्रकारची हरिमंदिरामध्ये ती 2 वर्ष राहिली. सुंदर भजन म्हणायला लागली. आणि इतकी सुंदर म्हणजे आवाज लहान होता पण सुंदर होता. तर एक दिवशी आई म्हणाल्या, काय गं सुमती, तुला बरं वाटतं ना आता? हो म्हणाले, बरं वाटतं. आता मला तुला भजनाच्या चाली पण येतात आई म्हणाले. हो म्हणाले, आई तुमच्या आशीर्वादाने मला भजन यायला लागलं. मग म्हणाले, झाली का तुझी इच्छा पुरी? असं आईने तिला विचारलं. ती पटकन म्हणाली, आई माझी इच्छा पुरी झाली. मग तुझी इच्छा कुणी पुरी केली? आई तुम्ही केली. मग आईने तुझी इच्छा पुरी केली. मग एक छोटीशी गोष्ट आईंची तू पुरी करशील का? का करणार नाही म्हणाली. तर मग म्हणाले, आई तुला आता भजन छान म्हणता येतं. त्या कुर्ल्याला तुझ्या घरी जायचं. तिथे जवळच्या भगिनींना 4 गोळा करायची, त्यांना चाली शिकव आणि तुझ्या इथं भजनाची घरात शाखा सुरू कर. रडायला लागली. मी नाही जाणार म्हणा, एवढं सोडून बोला. तेव्हा आईने तिला शब्दात पकडली. तू काय म्हणालीस? माझी इच्छा पुरी झाली आणि तुमची इच्छा मी पुरी करीन. आत्ताच बोलीस ना. तर रडायला लागली. एवढं नका सांगू. नाही म्हणे, माझी हीच इच्छा, मला दुसरी माझी काही इच्छा नाही. आणि मग आईने त्यांना तार करून वडिलांना आणि भावांना बोलवलं. आणि तुम्हाला सांगतो, चांगली बारीक पण चढ पातळी असून व्यवस्थित निकोप झाली. म्हणजे तो टीबीचा रोग आईने त्या तीर्थाचं पाणी आणि स्वतः केलेला स्वयंपाक प्रसाद रूपाने तिच्या पोटात जाऊन टीबी बरं झालं. म्हणजे एवढं औषधं करून जे बरं झालं नव्हतं, तर तिच्या श्रद्धा आणि भक्ती यांनी ती टीबीचे केस म्हणून आलेली ती सुमती माझ्या डोळ्यासमोर तिथे. त्याच्यानंतर आमचा सप्ताह लावला तर आईने कुर्ल्याला. तर तुम्हाला सांगतो, त्या सप्त्यामध्ये मी अनुभव कथनासाठी गेलो होतो. तर एवढी प्रचंड गर्दी, म्हणजे त्या कुर्ल्याला ती शाखा तिने स्थापन केली. आणि मग माझ्या भाच्यानं सांगितलं की आज म्हणणं आईंच्या सामर्थ्यात किती आहे. तर तुमच्यासमोर ही आमची बहीण सुमती उभी आहे. तर ही जी उभी राहिली ती आईंच्या सामर्थ्याने आणि तिच्या श्रद्धा आणि प्रेम आईंवरचं. आणि त्याच्यामुळे काय होऊ शकतं की काय अतर्क्याचा महिमा, संतांचा महिमा अतर्क्य, त्याचं गणितच करतात नाही. असं जिवंत तुमच्यासमोर उदाहरण आहे म्हटलं. आणि त्यावेळेला सांगितलं. तर ह्या श्रद्धा, प्रेम आणि उपासना याच्या बळावर ही आमची सुमती ताई बरी झाली. खूपच विलक्षण असा अनुभव आहे. म्हणजे उपासना आणि दृढ श्रद्धा हे ठेवलं तर कसं बरं होऊ शकतं, याचं एक उत्तम उदाहरण आता तुम्ही सांगितलं. संतांकडे काही दैवी चमत्कार सुद्धा होत असतात, कारण ते देवाचेच अवतार असतात. तसा काही दैवी चमत्कार आईंकडे घडलेला असा तुम्ही प्रत्यक्ष पाहिला आहे का? काय आईने सिद्धार्थ वैभवमध्ये एक वाक्य टाकलं. तर संतांकडे चमत्कार, संत आम्ही चमत्कार म्हणतो. तर आई म्हणाल्या, चमत्कार करून दाखवणं ज्ञानाचं किंवा मोक्षाचं साधन नाही. पण आम्हाला संतांकडे गेल्यानंतर जे चमत्कार दिसतात, कळतात, अनुभवले येतात, त्याचं म्हणाल्या कारण काय, तुमची भक्ती, श्रद्धा, प्रेम वाढविण्यासाठी ईश्वरी सत्तेने ते घडतात, संत करत नसतात. पण आईकडे अशा प्रकारचे चमत्कार आम्ही पाहिले, अनुभवले. माझाच एक अनुभव तुम्हाला आता सांगतो. 1958 साली महाडला ज्या मागाशी बोलताना तर ओकाकडे आई आल्या.
तर ज्या वेळेला गाडीला उशीर झाला आणि माझी आतुरता, तर गाडी आली हे कळल्यावर मी जो धावत गेलो आहे ते एकदम गाडीजवळ गेलो. त्यावेळेला माझा पसंत हाफ पॅन्ट आणि शर्ट. तर पुढे गेलो तर आंबेकरांची आई वडील पोलीस इन्स्पेक्टर त्यांची बायको म्हणजे लक्ष्मीबाई आणि आमची शांताताई हे पुढे आणि मागच्या सीटवर आई बसली होती. ती मागची सीट म्हणजे 3 लोकांची सीट. आणि तिथे मी गेलो तर संपूर्ण सीट एवढा आईचा देह आणि हे डोकं जे होतं ते एवढं मोठं आणि सगळे केस असे सोडलेले आणि एवढा देव बघितलं. ज्या वेगाने मी गेलो आणि ते बघितलं, जो कापला गाण कापायला धावत सुटलो मागे. माझ्या मागून ते धावत आले. ते गेले पुढे. ते मला पाहिल्याबरोबर आईने खिडकीतनं अशी मान बाहेर काढली. एवढा चेहरा, एवढा आंबाडा, हा काय चमत्कार असं. तर मला ते जे रूप दिसलं तो आई हा दुर्गादेवी, दुर्गेचा अवतार. तर ती जे रूप दाखवलं ना ते नंतर माझ्या वाचनात आलं की ते विराट स्वरूप. तर हे पूर्ण पुरुष असतात, ते काही करू शकतात. तर मला विराट स्वरूपाचं दर्शन, मला हा एक चमत्कार माझ्या जीवनात मध्ये मला फार मोठा, म्हणजे मी त्या आकर्षणाने आईंवरची माझी श्रद्धा, भक्ती, प्रेम वाढलं माझं. दुसरा माझा एक महत्त्वाचा अनुभव म्हणजे 1965 साली मी आईला महाडला गेलो. मग महाडला घेऊन गेलो. आईंची व्यवस्था सुंदर होते. आईनं रोज बाजारातून चालत घेऊन द्यायचं. बाबूराव ती खास गाडी आईंसाठी आली. मला आई इतका भारावून गेलो होतो. मी सगळ्यांजवळ वावरत होतो पण मला काही कळतच, मला माझी माऊलीच दिसत होती. माझ्या एकदासुद्धा मनात आलं नाही की आईनं एवढं लांब कसं चालत द्यायचे. ते आई कधी मला बोलल्या नाही की बाबा गाडी आहे म्हणून, चालत जायचं. आणि मागच्या दरवाज्याने आई आतमध्ये येते, तिथं असं होतं आईचं. पुढे भजनाला असं. तर तिथे 3 पायऱ्या होत्या. तर ऐकेल. आणि दुसऱ्या दिवशी मला म्हणाल्या न्यायला गेल्यावर, बाळा तुझ्या त्या पायऱ्या चढताना किती रे त्रास होतो असं बोललं. म्हणजे खळखळ पाणी आलं डोळ्यात. मी घाबरलो थोडा, हात जोडले. म्हणलं आई मग मी काय करू. तर माझ्याकडे बघितलं. घाबरू नकोस बाळ मला म्हणाले. तिथे मी आले ना की मला हात दे असं म्हणाले. बरं म्हणालं. मग आईला घेऊन गेलो. त्या पायऱ्या जवळ आल्याबरोबर आईनं वळसा घातला, टुनकन उडी मारली त्या पायरीवरनं आणि उंबरट्यात जाऊन उभा राहिलं. आणि माझा हात पुढं, उजवा हात पुढे केला. पुढे केल्याबरोबर माझा आईने घट्ट हात पकडला. आणि पकडल्यानंतर मी त्यांना शक्ती देऊन जरा ओढायला पाहिजे. पण गंमत अशी झाली, त्याने माझा हात ज्या वेळेला पकडला त्या क्षणाला माझ्या अंगातली संपूर्ण शक्ती गेली. कापसासारखा हलका झालो आणि स्मरण पण नाहीचं झालं. आणि हा हात असा ठेवलेला. आई आतमध्ये आल्या, गादीवर बसल्या, भजन चालू. आणि 2 मिनिटांनी माझा हात असा मी शुद्धीवर आल्यासारखं बघतो. हात पुढे ना, आई नाही, आई इथे. मी एकदम माझ्या तळक झालं. मी पुन्हा माझ्या भजनाच्या जागेवरून बसतो. भजन सुटलं. मासाहेबांना घेऊन वर आलो. कुलूप उघडलं, दरवाजा उघडल्यात. मासाहेब आतमध्ये गेल्याबरोबर असा पदर घेतला तोंडाजवळ, इतक्या जोराने हसायला लागल्या. मी आईना म्हणालो, आई आपण हसता का. तर त्या म्हणाले, बाळा तुझ्या त्या हाताचा मला काही उपयोग झाला का रे. तर मी म्हटलं, आई खरंच सांगू का. काय म्हणालास रे तू. म्हटलं, आई खरंच सांगू का. मला शब्दात आई कशा बरे विनोद दिसे. म्हणजे बाळ तू आजपर्यंत माझ्याजवळ खोटं बोलत होतास. तर म्हटलं, आई तसं नाही. मग कसं म्हणाल्या. तर मग हे सांगितलं, आई तुम्ही हात माझा पकडलात त्यामुळे माझी अशी अवस्था झाली. त्यावेळेला त्या काही बोलले नाही, पण माझ्याकडे असं पाहिलं, इतकं स्मित हास्य केलं आणि दरवाजा लावून घेतला. तर तो हा जो प्रकार झाला, हे सिद्ध पुरुष असतात ना सर्व त्यांच्याजवळ, तर त्याला शक्तिपात योग म्हणतात. आणि त्या शक्तिपाताचा हे मला त्याचा अनुभव. तर हे विराट स्वरूप आणि बाळासाहेबांचा शक्तिपातांचा हा
हा आश्चर्यकारक अनुभव मला आईच्याकडे आला. आणि एक दगडाचा पण काहीतरी अनुभव आहे. आणि दुसरं एक की एक वर्षी मी मे महिन्यामध्ये गेलो. मग तर ठाण्याहून एक पत्र आलं. ताराबाई मराठे म्हणून आईच्या एक निकटवर्ती माझ्यासारख्या भक्त होत्या. त्यांचं पत्र असं आलं की आई, आम्ही 8 ते 10 जणी आपल्या सहवासासाठी आणि उपासनेसाठी हरिमंदिरात येणे अमुक तारखेला येण्याची इच्छा आहे, आपण परवानगी द्यावी. तर आईने पत्र वाचलं आणि लगेच उत्तरले, तुमच्या पत्राप्रमाणे ठरलेल्या तारखेला तुम्हाला यायला हरकत नाही. हे पत्र टाकलं आणि इतक्यात काय गमत झाली, एक सेवेकरी बेळगावमधला हरिमंदिरात आला. त्याला पहिलं, अरे बाळ इकडे ये. मग त्याला जवळ मी ऐकत होतो थोडं. म्हणाले, अरे कोकणातल्या भगिनींचं पत्र आलेलं आहे. तर त्या कोकणातल्या ज्या भगिनी आहेत ना, ते कपडे धुताना अर्ध्या दगडावर बसतात आणि पुढे कपडे धुतात. एवढा मोठा दगड आपल्या हरिमंदिरात नाही. तर बेळगावला जा, 4-4.5 फुटाचा लांबीचा दगड, 3-3.25 फुटाचा रुंद आणि 7 ते 8 इंचीचा जाड असा दगडाची ऑर्डर दिली. त्यांनी सायकल घेतली, तो बेळगावला गेला, ऑर्डर दिली आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 3:30-4च्या दरम्यामध्ये 4 हमाल तो दगडावर म्हणजे गाडीवर टाकून हरिमंदिरच्या गेटाजवळ आले. मी तिथंच असल्यामुळे सतत त्यावेळेला आईची विश्रांतीची वेळ. त्या मी गेलो म्हणलं, तर ते म्हणाले, दगड कुठे उतरायचा? म्हणून मी सांगतो, कारण झाडाचं पान पडलं तर उचलायचं चालली मासाहेबांची परवानगी. तर मी गेलो खिडकीपाशी, ओम नमः शिवाय 3दा म्हटलं. म्हटल्यानंतर आतून आवाज, कोण आहे खिडकीपाशी? तर म्हणलं, आई सुधाकर आहे. काय रे? तर म्हणलं, आई आपण ऑर्डर दिली तिनं दगडाची, ते दगड घेऊन आले आणि विचारतात कुठे उतरायचं? गेटाच्या बाहेर सांग असं म्हणाला. मग मी सांगितलं, बाहेरच गेटात ठेवून उतरा म्हणाल. मग त्या 4 लोकांनी तो दगड, म्हणजे एवढी ताकदवान, त्यांनी कसा बसा तो दगड उतरला आणि त्याने येऊन गेले. नंतर 1 तास झाला, मासाहेब बाहेर आले. आल्यानंतर त्या फिरणीची पद्धती, ते पत्राचा पदर असा खोचलेला असायचा, दोन्ही हात असे मागच्या बाजूला ठेवायच्या आणि राजेशाही पद्धत, चालण्याची पद्धतसुद्धा त्यांची राजेशाही. आणि असं बाहेर आल्या, बागेकडे गेल्या. बागेकडे बघत सगळीकडे फिरत गेटाजवळ आले. मी लांब होतो उभा. गेटा उघडून गेलं, दगडाकडे पाच पडल्या. त्या दगडाचा पाहून झाल्याबरोबर असे मागे माळ वळ, मी दिसतो सर. अरे बाळ इकडे रे म्हणून आईने हाक मारले, धावत गेलो. हात धरला, आई का? बाळा, हा दगड आहे ना, हा उचल आणि त्या समोरच्या आंब्याच्या झाडाखाली नेऊन ठेव. 100 फुटाचं अंतर. आई माझ्या जवळ म्हणजे 1 फुटाचं अंतर आणि त्या समोर आणि मी. नाही म्हणण्याची हिंमतच नाही. इतकं त्यांचं हो म्हणालो. पण हो म्हणत असताना खालीकडे विचार मनात आले. काय विचार आले की माझी प्रकृती काय? 4 माणसांना एवढा मोठा दगड उचलत नव्हता आणि मला त्या सांगतात, हे आई आहेत की कोण आहे असं मनात आलं. हे आई आहेत की कोण आहे म्हणालो. हे सगळं आपलं चाललेलं त्यांना लगेच कळलं. त्यांनी माझ्याकडे असं वेगळं बघितलं. फक्त हे बघत असतानाच त्याच वेळेला एक सेवेकरी आला. तो त्याला विहिरीचं पाणी काढायचं, झाडाला पाणी घालायची तिची सेवा. तो आल्यावर, अरे बाळा इकडे, सगळ्यांना रेमाडे बोलायचे. त्याला बोललं ना, अरे बाळा, तो दगड आहे ना, तो सुधाकरला मदत कर, तो उचला आणि तिकडे नेऊन ठेवा असं त्याला सांगितलं. आणि माझ्याकडे म्हणजे एक रागाने, चल बाहेर, असे डोळे बघितले. ते शब्द आणि तो डोळे बघितलं, माझी छाती धडधड करत मी बाहेर गेलो. उचल दगड. त्याला म्हणे, बाळा 2 टोकं धर. मग ते टेबल उचलतं ना, समोरासमोर चेहरे केलेले, आणि आम्ही ते दगड उचलला. त्या बाहेर आले. आम्ही आतमध्ये गेलो तर आमच्याबरोबर येईल. तो हळूहळू दगड त्या झाडाजवळ आंब्याजवळ नेला. गेल्याबरोबर ठेव, त्यालाच नाही मला, ठेव खाली.
त्या जशा बोलत होत्या तसं माझी छाती आणि अंग थरथर कापत होतं. तो ठेवला. त्याला म्हणाला, बा तुझ्या सेवेला जा हां. आणि मला म्हणे फिरव दगड. माझ्याकडे डोळे एवढे करून फिरव दगड. पण दोन हाताने असा दगड धरला आणि फिरवला. सहज गेला. तो त्यांना पाहिजे तसा बसला. बरोबर त्या निघून गेले. तो सगळं बघत होता ती समोरून. आई गेल्याबरोबर तो पुढे आला आणि मला म्हणतो, काय काय रे सुधाकर, दगड कसा तुला वाटला? मी म्हणलं तू सांग. तू सांग मी सांग. याच्यामध्ये वितंड वाद याला म्हणतो. विनाकारण दोघंजण बोलत बसलो. आणि मग मी म्हणालो, अरे तो दगड एवढा हलका होता, आपण जेवायला बसताना जो लाकडी पाट घेतो ना एवढ्या वजनाचा. हो रे, मला पण तसं वाटला. असं आमचं बोलणं झालं. मग माझ्या डोळ्यात पाणी आलं. वाईट वाटलं की आपण आईला जर असं म्हणायला असतो, त्यांच्या शब्दावर त्यांच्यावर श्रद्धा जर विश्वास ठेवून बोललो असतो, लगेच मी नेतो म्हटलं असतं, तर सहज मी दगड इथे आणून ठेवलं. मग मी लोकांना सांगितलं असतं, मारुतीने द्रोणागिरी उचलला, मी पण एवढा मोठा दगड उचलला. पण ते भाग्य माझ्या नशिबात. तर मग तो दगड त्या ठिकाणी बसवला होता. माँसाहेबांचे कपडे त्या दगडावर धुतले जात होतात. बाहेरून आलेल्या भगिनी त्या दगडावर बसून धुत होतात. तर अशा प्रकारचे चमत्कार मी माझ्या डोळ्यातून पाहिले. खूपच विलक्षण असे हे चमत्कार आहेत. आता आपल्या कुठलेही संत हे जगदव्यापी असतात आणि आत्ता तुमच्या सांगण्यात पण कळलं की बरेच जण त्यांना भेटायला यायचे. निरनिराळ्या प्रांतातून निरनिराळे भाषिक असे लोक त्यांना भेटायला येत असतील. मग त्यावेळेला भाषेचा अडसर त्यांना कधी जाणवला का? म्हणजे निराळी भाषा आहे तर आईंना संवाद साधायला. छान प्रश्न विचारला तुम्ही. छान विचारलं. अहो त्यांची भाषा ठरलेली असायची. मी काय 3 आत्ता कानडी शिकले, मला काय ते तुमच्याकडून मी खूप शिकते हे बोलायचं. म्हणजे ही संत मंडळी एवढं मोठे असूनसुद्धा आपलं संतपद कसं लपवत असतात त्याचं एक उदाहरण आहे. तर आईकडं सकाळपासून रात्रीपर्यंत लोकांची रीग लागलेली असायची. दर्शनासाठी, आपल्या संसारातल्या अडचणी, देवाच्या बद्दल उपासनेबद्दल विचारायला कोण नाही यायचं नाही. माझा संसार, त्या संसारातल्या अडचणी हे विचारायला पण सतत माणसांचे घरी. तर त्यावेळेला अनेक लोक यायचे. तर मी पाहिलेलं सांगतो. एक दिवशी गोव्यावरून तुमचा ख्रिश्चन माणूस आला. आईना नमस्कार केला. आईच्या पुढे हात जोडून उभा राहिला. तर आई मराठीत बोलल्या, काय काय म्हणता असं म्हणणार. तो इंग्रजीमध्ये बोलायला लागला. आणि मी करून बघतो, हा मनुष्य इंग्रजी आणि माऊली जर बोलतो, आईला कुठे इंग्रजी येते. तर त्याचं काय म्हणणं होतं ते ऐकून घेतलं. आणि नंतर आई त्याच्या प्रत्येक प्रश्नाला इंग्रजीत उत्तर देत होते. अस्खलित इंग्लिश. आणि त्यांच्याजवळ माझी कमती झाली की कन्नडी तीन आता म्हणतात आणि इंग्रजीत अस्खलित बोलतात. तर ही इंग्रजीत बोलताना मी प्रत्यक्ष पाहिलं. दुसऱ्या वेळेला मालवणवरून एक मनुष्य आला. तो मालवणवरून आलेला मनुष्य त्याच्या कोकणी भाषेमध्ये बोलत होता. तर त्या हेलामध्ये, त्या आलापामध्ये आई त्याच्याजवळ कोकणी बोलत होत्या. आणि तिसरा तर आश्चर्य काय, तो कल्याणला आई आल्या होत्या आणि कल्याणला सत्ता चालू झाला होता. त्यावेळेला एक अशी घटना घडली होती की ज्या वेळेला कल्याणला देशपांडे नावाच्या भगिनींनी ती शाखा सुरू केली. आधी आईने घरी कारण उपस्थिती वाढल्यानंतर आई म्हणाल्या, तुम्ही मंदिर जा, कुठचं एखाद्या मंदिराची परवानगी काढा आणि तिथे भजन सुरू करा. तर त्यांनी त्या ज्ञानेश्वराचं मंदिर आहे कल्याणला, त्या ज्ञानेश्वराच्या मंदिराच्या ट्रस्टींची परवानगी काढली आणि भजन सुरू केले. तर आपल्या ह्याच्याप्रमाणे तिथे गेल्याबरोबर ओम नमः सुरू झालं. ओम नमः शिवाय सुरू झाल्याबरोबर त्या मंदिराचा जो पुजारी होता चिंचवडकर, तो संस्कृत पंडित होता. ते शब्द ऐकल्याबरोबर त्यांच्या तळ पायाची मस्तकात गेली आणि ते बाहेर आले त्यांच्या घरातून. थांबा म्हणाले, तुम्ही बायका आणि काय म्हणता ओम नमः शिवाय. इथं ओम नमः शिवाय, बायकाने ओम नमः शिवाय शास्त्रात सांगितले, बस बायकाने ओम नमः शिवाय म्हण. इथं जर तुम्हाला ओम नमः शिवाय म्हणायचं असेल तर दुसऱ्या देवळात भजन सुरू करा.
ते आपल्या गप्पा बसल्या भजन केलं आणि आईनं कळवलं की असा असा प्रकार झाला, आम्ही काय करायचं. तर त्यावेळेला आईने ते पत्र लिहिलं. काय लिहिलं, अगं तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल तर मालकाने सांगितले सकाळी 1च तास तुम्हाला पाणी नळाचं मिळेल, रात्री 10 वाजता दिवे बंदी करायला लागतील. तुम्ही काय म्हणता, बरं म्हणता ना, का तर ते भाड्याचं घर आहे. तर ते मंदिरात आपल्याला भजनाला जागा नव्हती, त्यांच्या परवानगी आपण भजन करतो, आपलं नाही मंदिर, तुम्ही त्यांना नको ना, घरी ओम नमः शिवाय म्हणा. म्हणजे अशा प्रकारे ते भांडण नाही मिटवलं आणि तिचं भजन चालू. पण ही महासाहेबांना खटकलेली गोष्ट, कारण त्यांचा प्राण आईचा. तर आई ज्या वेळेला कल्याणला आल्या, सप्तेचे 2 दिवस झाले, प्रचंड गर्दी, मी रजा काढून गेलो होतो त्या देशपांडे बाई आमच्या महाडच्या म्हणून. आणि 2 दिवस झाले, 2 दिवसात 3ही वेळा आई मंदिरात नाही. तर 3ऱ्या दिवशी एवढी बद्दूची गर्दी होती आणि भजनानं अर्ध संपलं होतं. त्यात पटकन एक मनुष्य उभा राहिला आणि म्हणाला, कोणत्या कालावधी देवी, आज 3 दिवस आम्ही त्यांना बघायला येतोय आणि त्या मंदिरात येते, चला रे त्यांच्याकडे. तर ते डॉक्टर संतांच्या घरी उतरले होते आणि ते म्हणाल्याबरोबर आज 50 लोक उभे राहिले आणि सगळे झुंडीच्या झुंडे बाहेर आले. मी घाबरलो. मला म्हणजे वर्तमानपत्रातनं आम्ही ऐकतो की जरा काय झालं तर गाडीवर दगडफेक करतात. ती मुंबईचे लोक लगेच काय झालं की दगडफेक करतात. हे जर लोक तिथे गेले तर दगडफेकीने तर, म्हणून मी पुतळ्यासारखा धावत आईकडे त्या रूमवर गेलो आणि त्या मी देवभार विसरलो. त्या दरवाज्यावर असं थोपटलं, आई 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 दरवाजा उघडा, आई दरवाजा उघडा. माझा आवाज वाढल्याबरोबर आवाज आला आतून, कोण आहे दाराजवळ. तर म्हटलं आई सुधाकर. सुधाकर म्हटल्यानंतर काय म्हणाल्या, तुझी छाती धडधडायला झालं काय तुला. तर म्हणाला, आई तुम्ही आधी दरवाजा उघडा. मग त्यांनी दरवाजा उघडला. का रे. तर म्हटलं, आई तुम्ही येत नाही ना, म्हणून 50 लोक झुंडीचा झुंड इकडे येत आहेत. अहो आई, हे मुंबईचे लोक वेडे, दगडफेक करतात ते. असं म्हटल्याबरोबर त्या गॅलरी होती आणि आई आतमध्ये होती, आम्ही बाहेर उभं होतो. मला असं ढकललं आईनी आणि मला म्हणाल्या, फादर आई म्हणून तुमच्या पाया पडतो, तुम्ही येऊ नका, दगड मारतात ते लोक. बाजूला गेला आणि त्या कट्ट्यावर जाऊन हातच्या मारल्या. एवढ्यात हाई झुंडी 50 लोकांची ती लोक आले आणि गेटातून आले आणि गुलाब लावलेला होता वरती लाईट. आई अशा उभ्या होत्या. ते लोक आले असे बघत आणि असे नमस्कार करत, आणि आपण कसं रांगेत जातो तसेच रांगेतून बाहेर सगळ्या लोकांनी आईला नमस्कार केला आणि गेले. ते सगळे गेल्यानंतर मला म्हणाले, अरे तर दगड मारणारे कुठे आहेत. तर म्हणाला, आई तुमची आपल्या सामर्थ्याचं काय वर्णन करावं. हेच लोक म्हणलो आले, एखादं दगड मारते म्हणून मी असं बोललो, तुझ्या सेवेला जा. आणि मग तिथून मी सेवेला आलो. तर अशा प्रकारचं ते त्या हा प्रकार घडला. तर ते जे चिंचवडकर जे होते संस्कृत बोलणारे, ते म्हणाले मला त्या माऊलीला भेटायचे, भगिनीला म्हणाले. तर म्हणे आम्ही त्यांना सांगतो. मग आईला सांगितलं. आई म्हणाल्या, उद्या ते 9 वाजता सकाळी जर आले तर मी भेटेन, नाहीतर मी भेटणार नाही. त्यांना सांगितल्याप्रमाणे ते 9 वाजता आले. आईने आपलं आसन बसायचं आतल्या बाजूला उंबरठ्याच्या, आणि उंबरठ्याच्या बाहेर त्यांना बसण्यासाठी आले. आल्यानंतर आई उभ्या राहिल्या. या शास्त्रीजी, या शास्त्री, बसा बसा. आई मराठीत बोलते. हे त्यांना उत्तर तर संस्कृत बोलायला लागले. आई जर संस्कृत बोलायला लागल्याबरोबर म्हणजे वादाची भाषा बसा म्हणाले. आणि मग त्याने सांगितलं, तुमच्या भगिनींना तुम्ही ओम नमः शिवाय कसं म्हणायला सांगितलं, शास्त्र काय सांगताय, का नाही ओम नमः शिवाय म्हणे. असे वादाला तोंड त्याने सुरू केलं. शांतचित्ताने ऐकत होते. मग त्या बोलल्या संस्कृतमध्ये, मी कन्नडमध्ये 3 इयत्ता शिकलेली. माझ्या गुरुने मला जे काय सांगितलं ह्या लोकांना
वेडं वाकडं सांगते, मी कोणाची गुरु नाही, माझे कोणी शिष्य नाही असे म्हणाले. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही पंडित आहात, तुम्ही सगळ्या शास्त्राचा आणि ग्रंथांचा अभ्यास केलेला आहे ते, आणि मी काय त्याचं केलं. तर मी तुम्हाला असं विचारते की तुम्ही त्या एवढं सगळं वाचलं, त्याच्यामध्ये शिवलीला लीलामृत वाचला असणारच. हो हो, तो संस्कृतमध्ये मी मला काय कळत, हो म्हणाले जोरात. मग आईने त्यांना प्रश्न विचारला, ते मला कळलं, कारण ते शिवलीलामृत मी वाचलेला. तर म्हणाल्या की मग ती शिवलीलामृतामध्ये महानंदा होती बाई, ती कोण होती? ती स्त्रीच होती ना. हो, मग ती कोणता मंत्र म्हणत होती? तर ते म्हणाले, मग ते बोलले ओम नमः शिवाय. मग ती स्त्री होती, ओम नमः शिवाय म्हणत होती, आणि त्याच्यात उद्धार झाला म्हणून म्हणाले. मग कोणत्या मंत्राने उद्धार झाला? तर मग त्यांचेच प्रश्नामध्ये उत्तराला विचारून आईने सांगितलं, त्या माणसाला आईची विद्वत्ता आणि सामर्थ्य कळलं. तो उठले आणि साष्टांग नमला आणि मला क्षमा करा. आम्ही माऊली काय म्हणाले, पुस्तकातले अभे किडे, आम्ही पुस्तकं वाचून हे सगळं पाठ केलं. आपलं हे आघात ज्ञान बघून मी धन्य आहे तुम्ही आहात. मी क्षमा मागतो तुमच्या भगिनींना. आमच्या ज्ञानेश्वरी मंदिरामध्ये ओम नमः शिवाय म्हणायला काय हरकत नाही, आणि आईला नमस्कार. त्यावेळेला आई संस्कृत बोलत होते, तर मी आईंच्या ऐकलं मराठी बोलतच होत्या. तिथे आमच्या भजनामध्ये बेळगावला हरिमंदिर अनगोळात राहणारे पटेल म्हणून नावाचे ग्रस्त, ते गुजराती होती. त्यांच्याजवळ गुजराती बोलायच्या. आमच्याजवळ मराठी, गुजराती, बाकी का बेळगावचे लोकांजवळ कन्नड बोलायचा, कोकणी लोकांजवळ कोकणी बोलायचा, इंग्रजीमध्ये इंग्रजीत बोलत. अशा प्रकारच्या 6 भाषेमध्ये आई बोलताना मी पाहिलं. तर जे येत होते त्याला त्या भाषेमध्ये एवढ्या भाषा आईला येत होत्या, हे मी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलं आणि कानाने. म्हणजे विविध भाषांवर आईंचं प्रभुत्व होतं. प्रभुत्व दुसरं आहे प्रभुत्व. हे प्रभुत्वाच्या बद्दल मी जास्तीचे तुम्हाला सांगतो. त्या काळामध्ये बुवा तिथे माया याचा एक मुंबईमध्ये असा प्रकार झाला. तर त्यावेळी आचार्य यात्रे हा फार मोठे साहित्यिक, त्यांनी त्यांचा मराठा नावाचं वर्तमानपत्र होतं. त्या मराठ्यामध्ये बुवा तिथे माया याच्यावर मोठी जोड उठवली, आणि त्याच पिरियडमध्ये माऊली मुंबई होते. बालमोहन नाताळची सुट्टी होती, बालमोहन हायस्कूलमध्ये आईंचा कार्यक्रम होता. त्यावेळेला आईंच्या विरुद्ध म्हणजे हे तापलेलं डोकं, ते एखादा पालव पसरायची किंमत होती. तर 10 रुपयापासून 10,000पर्यंत पुस्तक लिहिणाऱ्या कलावती देवी मुंबईमध्ये आले असं त्यांनी हेडिंग दिलं होतं. तर आपल्या लोकांना भेटूच आहे. तर त्यांनी मग आईला भेटले ज्या वेळेला आचार्य यात्रा, त्यावेळेला आईंचं आणि त्यांचं जे बोलणं झालं ते ऐकलेलं. तर साहित्यिक भाषेमध्ये आई त्यांच्याजवळ, तर ते पटकन काय म्हणाले, आपण महान आहात. कोण? तर आई म्हणाले, मी महान आहे? मी कुठे मी कसली महान? आपण महान आहात. तर त्या सगळ्या त्यांच्यामध्ये आपण साहित्यिक, लेखक, कवी, कादंबरीकार, नाटककार, पत्रकार, ह्या जेवढ्या त्यांच्या पदे होत्या ना, भराभर आई एवढं तुम्ही मोठे, मी कानाडीच आहे, मी कसली मोठी? नाही ना, मग असं बोलू नका मासाहेब, तुम्ही महान आहात. मग म्हणून तुम्ही महान महान म्हणता मला, कशावरून तुम्ही म्हणता? तर म्हणाले, कशावरून? आपला चेहरा सांगतोय, आपण किती महान आहात हे तुमचं तेच सांगते. तर अशा प्रकारचं साहित्यिक म्हणून सुद्धा ज्यांना म्हणावं जाते असे महाप्रथी आईंकडे आले होते. आणि शुद्ध मराठीत आणि त्याला काय वाङ्मयातून आई आचार्य आले. तर बोलताना आम्ही तो प्रसंग बघितला. तर अशा प्रकारच्या आईना सगळ्या भाषा येत होत्या. हा तर भाषेंचा अनुभव झालाच, आणि मगाचा जो अनुभव तुम्ही सांगितला म्हणजे अभक्तांचा सुद्धा विश्वास बसेल इतकं त्यांना वळवायचे आहे, अभक्तांचं सुद्धा श्रद्धा वाढेल अशा प्रकारचं आईंचं दैवी सामर्थ्य होतं, असं मगाच्या अनुभवावरनं लक्षात येतं.
आता संत कितीही दैवी सामर्थ्यवान असले तरी त्यांना काही काळानंतर आपलं देह विसर्जित करणं भाग असतं. तर आईंच्या महानिर्वाणाच्या काही दिवसच आधी तुमची त्यांची भेट झाली होती. तर त्यावेळेला तुम्हाला काय अनुभव आलेले किंवा तेव्हा काय बोलणं झालेलं ते जरा सांगा ना. आई काय म्हणाले? आईंचं महानिर्वाण झालं ना हा, हा. त्याच्या आधी तुमची त्यांची भेट झाली होती ना, तर ते जरा सांगा. हा जो प्रसंग आहे हा खरोखर रोमांचकारक आणि माझ्या जीवनात तसा एक म्हणजे जसं पहिल्यांदा सुवर्ण अक्षराने लिहून ठेवावं असा हा प्रसंग घडला. तर त्यावेळे माझ्या जीवनातला सांगतो. आई गिरगावला आल्या त्या म्हणजे आणि मी दर्शन झालं नाही, वरून दर्शन देत होत्या. बोलण्यास जातो ते बोलणं झालं, मी परत आलो. 8 दिवसानंतर आई ठाण्याला आल्या. धोबियाळीमध्ये बाबा कडव नावाचे आईंचे भक्त त्यांची तर उतरल्या. तर बाबूराव काळेमूर्ती त्यांनी मला लगेच कळवलं, सुधाकर आई ठाण्याला ह्यांच्या कडव काकांकडे आलेले आहेत धोबियाळीत, तू येण्याची इच्छा असेल तर ये. तर मी भजनामध्ये सांगितलं की आई ठाण्याला आलेत, मी जाणार आहे. मग प्रत्येकजण मी येणार. त्यावेळी 56 लोक तयार झाले बंधू भगिनी. मग एका गुरु भगिनी सरप होते. म्हटलं भाई आता काय सगळ्यांची इच्छा आहे, आपण काय करायचं? आज सुधाकर आपण गाडी स्पेशल करू आणि सगळ्यांना घेऊन जाऊ. मग सगळ्यांची नावं लिहिली, 56 लोक झाले. त्याच्यामध्ये 29 लोक नवीन अनुग्रहासाठी तयार झाले. मग बाबूरावना कळवलं की काका एवढे आमच्या महाडचे लोक येणार आहेत, आम्ही स्पेशल गाडी करतो. पण ही गोष्ट आईना कशी कळणार? तो काळजी करू नकोस, फक्त ठरवल्याप्रमाणे त्या दिवशी ये, मी आईला सांगतो. आणि त्यांनी सांगितलं आईला. आम्ही 5/2/78 रविवार होता त्या वारात आणि या सगळ्या लोकांना घेऊन मी ठाण्याला गेलो. ठाण्याला गेलो तर त्या बाबा कडवांच्या बंगल्याला गेटाला एवढं कुलू. मग मी विचारलं तर ते म्हणाले आईने बरं नाही, आज काय आई तुम्हाला भेटणार नाही. आम्ही म्हटलं फक्त निरोप सांगा, महाडून सुधाकर. ते म्हणाले निरोप पण नाही सांग. असं म्हणाल्यानंतर माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी आईला मनात म्हणालो, माझा निरोप पोचल्यावर त्याला पाठवा म्हणायचा. आई माझ्याकडून काय चुकलं म्हणून आज मला 2 वेळा या पंधरवड्यामध्ये 2 वेळा दर्शन आहेत. गिरगावला नाही, आता पण नाही. असं म्हणून माझ्या डोळ्यात पाणी आलं. आम्ही गाडीत बसायला गेलो. पण माझी जी हाक होती ना ती माझ्या मागणीला पोचली. काय झालं, त्यावेळेला पुष्पा आईचा पातळ वाळत घालण्यासाठी तिने वरून मला पाहिलं आणि तिने जाऊन आतमध्ये सांगितलं, आई महाडून सुधाकर एस टी गाडी भरून माणसांना घेऊन आला आहे आणि तो रडत गाडीकडे जातो. हे सांगितल्याबरोबर आई म्हणाल्या, पुष्पा आधी खाली जा आणि बाबाला म्हणून माझ्या सुधाकरला आतमध्ये. तोपर्यंत मी गाडीत जाऊन बसलो. गाडी वळवत होता. बाबा आले धावत असत गाडीवर. तर ते म्हणाले, गाडी सुधाकर दाखवे कोण? हे कानाने ऐकलं, उडी मारली आणि बंगल्यात गेलो. धावत गेलो तर म्हणाले, आई वरती आणि वरती. मी धावत असता म्हणजे देवभान विसरलो. तर आईना त्या दिवशी बसवत नव्हते. मी ही गोष्ट 5/2/78 रविवार आणि पुष्पाने आणून आईंचा हात धरून त्याने आईने असं खुर्चीला धरून बसवत होते. समोरनं जिन्यातनं मला बघितल्याबरोबर अशी खूट केली. मी आईच्या जवळ गेलो. तर म्हणाले, काय बाळ तुझी गडबड? तर म्हटलं, आई आपल्या जुन्या भक्तांना आणि भक्त आणि 29 लोक नवीन अनुग्रहासाठी घेऊन आले. तर पुन्हा असं जवळ अगदी जवळ बोलले आणि इतक्या हळू बोलल्या, बाळ मला ना बसवत नाही. तर 2 मिनटात अनुग्रहाच्या लोकांना वर आण, त्यांना सूचना दे, कोणी बसायचं नाही, उभ्याच मंत्र दे, नमस्कार चल म्हणाले. मग खालनं एकूण आणले. सगळ्या लोकांना उभं केलं. मी इकडं उभा, पुष्पाताई आईने माझ्याकडे बघितलं, जय जयकार केला. पुष्पा म्हणाले, आई आता अनुग्रह. लगेच आईने उभ्या अनुग्रह दिला. मला खूण केली, याला घेऊन जा खाली. मग खाली घेऊन गेले. त्या लोकांना घेऊन ही सूचना, कोणी बसायचं नाही, वरती घेऊन आले. सगळे लोक आले आणि
ते देव आईना बरेच दिवसांनी पाहिल्यामुळे प्रत्येकाच्या डोळ्यातून पाणी आणि ते विसरले, खालीच बसले. पण हिंमत नाही तुम्ही उभे राहण्याचं. तर आईने माझ्याकडे बघितलं. तर तत्पूर्वी काय एक प्रसंग सांगतो तुम्हाला. आईने माझ्यावर एवढं प्रेम केलं मुलासारखं. आता सांगितलं मगाशी, अंगावर पांघरून घातलं, नाना तऱ्हेचे पदार्थ करून नाश्त्या म्हणून खायला घातलं आणि प्रत्येक गोष्ट मला पत्राद्वारे आई मला कळवायच्या. तर मी काय मनात म्हणायचो, किती वर्षाचं माझं स्वप्न, आई एवढं तुम्ही माझ्यावर प्रेम करता तर तुम्ही एक दिवशी म्हणा ना, काय तू माझा. ते शनिवारमधलं सायन्स स्मरणातला अभंग आहे तुलसीदासाचा, एक बार मुख से कहो तुलसीदास मेरा. पण ते तुलसीदास त्या पात्रतेचे रामाजवळ मागतात, माझी काय पात्रता, पण वेडं प्रेम माझं. तर तुम्ही म्हणा आई की तू माझा म्हणून, ही माझी इच्छा. तर ते मंडळी बसल्यानंतर माझ्याकडे पाहिलं, काय रे बाळ कोण आलं. आता कोण आलं म्हणजे एवढ्या सगळ्या जवळ 26 लोकांची नावं सांगायची. पण मग त्यांचं नाव सांगलं, यांचं नाव सांगितलं की त्यांच्याकडे असे मान हलवायच्या आणि हसायच्या. तर सगळ्यांची नावं सांगून झाले. मी थांबलो. सगळ्यांचे नाव झाल्यावर असं माझ्याकडे पाहिलं, का रे तुझं का नाव नाही सांगितलंस, तू माझा लाडका म्हणून का. तो शब्द वापरला, तू माझा लाडका काय म्हणून. माझी ती जी इच्छा होती माझा म्हणावं, ती ऐकल्यानंतर माझी एकदम माझ्या डोळ्यातून घळघळ पाण्याच्या धारा लागल्या. माझं रडणं थांबल्यावर मला म्हणाल्या, काय बाळ झाली का तुझी इच्छा पुरी. म्हणजे आई अंतर्ज्ञानाने सगळं जाणत होती आणि त्या ठिकाणी माझी इच्छा पुरी केली आईने. तर आणि मग आईला नमस्कार केला. मग आईचं बोलणं असं झालं की बाळ आता जायला हरकत आहे. तर मी आईला हात जोडले, आई मी 2 शब्द बोलू का. तर माझा बघितले आणि मला म्हणाले, बाळ 2च काय, तुला जे काय बोलायचं ना ते आत्ताच बोलून घे. आईच्या पुढची घटना आम्हाला काही माहिती नाही, त्यांचं नियोजन होतं. आणि मी म्हणालो, आई आपण 8 दिवस तरी माझ्याकडे विश्रांतीसाठी चला, कोणत्याही प्रकारचा तुम्हाला त्रास होणार नाही याची मी काळजी घेईन. तर अशा बसलेल्या होत्या पुष्पाताई, अशा होत्या. हो रे बाळ, मग येवंसं वाटतं, पण इकडं बघ. आणि असे हात होते ते असे केले, दोन्ही हात वरती गेल्यानंतर जरासं पातळ वरती गेलं आणि दोन्ही हाताने ढोपरेत ना ते असे ठोकले. बाळ गाडं थकलं रे आता हे, आईना हृदय ठेवून तुझी उपासना करा चल. मग हे असे बोलल्यानंतर माझ्या डोळ्यात पाणी आलं. आम्ही नमस्कार केला, खाली आलो. तुम्हाला काय सांगू, पुष्पाताई सांगते, तुम्ही मंडळी सगळी गेली आणि आईने मौन धरलं. ती तुम्हाला मगाशी तारीख सांगितली 5/2/78 आणि 8/2/78 तिसऱ्या दिवशी आईने आपलं कार्य संपवलं. शेवटची भेट, शेवटचं बोलणं, हे जे काय होतं ना ते माझ्याजवळ झालं. त्या आईची कृपा, आईचा प्रेम आणि त्यामुळे हे सगळा इतिहास घडला. तिसऱ्या दिवशी अशा घटना घडली. सद्गदित व्हायला होतं हे सगळं ऐकल्यानंतर. तुम्ही आत्ता जे प्रसंग सांगितले, आता आईंच्या बोधाचं ठळक सार असं तुम्ही काय सांगाल आम्हाला. तो एक असा प्रश्न आता मला आता आठवतो की आमचं जुनं हरीमध्ये म्हणजे आता ज्या ठिकाणी बंगला आहे त्या बंगल्यात त्या ठिकाणी 4 पाखी कौलारू इमारत होती आणि तिथे आम्ही भजन करायचो. असं बैठकीसाठी एक विटेचा उंचीचा थर केलेला सिमेंटचा, वाघाचं तोंड सिमेंटचं आणि महासाहेब त्याच्यावर बसायचा. त्यांच्या डोक्याच्या वरती मोठा फोटो होता कृष्णाचा आणि त्या कृष्णाच्या फोटोच्या शेजारी आईने ड्रॉइंग पेपरवर स्वतः लिहिलं होतं. काय लिहिलं होतं, मरतो तो गुरु नव्हे आणि रडतो तो शिष्य नव्हे, असं वाक्य लिहिलं. तर ते वाक्य जे बौद्ध वाक्य, जो मरतो तो गुरु नव्हे, मरतो तो गुरु नव्हे म्हणजे काय, गुरु शरीर आहे ते जाणार, पण ते त्यांचा बोध हा अमर आहे
आणि त्या बोधामध्ये त्यांच्या वाणीमध्ये त्यांचं सामर्थ्य आलं. आणि रडतो तो शिष्य नाही, बोध करून शिष्याला त्याचं खरंच स्वरूप ज्याला म्हणतात ते त्यांना समजून दिलेलं असतं आणि त्यामुळे त्याची वृत्ती पालट केलेली असते त्याची. म्हणजे त्याला सगळे तुकाराम म्हणे का, तुकाराम म्हणे काय म्हणाले तुकाराम महाराज की आनंदे करुणी संसारी असावी. तुकाराम महाराजांचं म्हण, आनंदाने आनंदात राहून संसार करा. हे आनंदात राहण्याची जी कला आहे ही ते आपल्या बोधद्वारे शिष्याला देतात आणि त्यांची वृत्ती बदलतात. मग त्यांना सगळीकडे आनंद भरलेला दिसतो. तर अशा प्रकारची गुरुवाणी याला लाभण्याची हे बोध वचनं आईंच्या जीवनामध्ये आम्हाला आज आमच्या जीवनामध्ये जो काय पालट झाला, आम्हाला सगळीकडे आनंदाने बघण्याची पाहण्याची, सगळ्यांचं कल्याण आईंकडे जाऊन व्हावं ही वृत्ती जी आहे ना ती त्यांच्या बोधाने झाली. तर अशा प्रकारे त्या माऊलीच्या माझ्या बोधवचनामुळे आज अनंत लोक सुखी झाले, समाधान झाले, आनंदी झाले. आज आम्ही उघड्या डोळ्यांनी पाहतो. तर अशी बोधवचनं मानतात. तुम्ही खूप छान पद्धतीने सगळ्या आईंचे अनुभव, आठवणी आणि बोध आम्हाला सांगितलात. महाडून तुम्ही आज इकडे आलात आणि खूप छान पद्धतीने सगळं खूप सांगितलं, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. तुम्ही मला म्हणता तुमचे आभार मानतो, मी तुम्हाला तुमचे आभार मानतो का की आज या निमित्ताने जिनी माझ्यावर अनंत उपकार केले आणि किती महान होती ते जगाला कळायचं, ही संधी आज तुमच्यामुळे मला लाभली आणि माझ्या गुरुमाऊलीचं वर्णन करण्याची संधी तुम्ही दिलीत. त्याबद्दल खरोखर तुमचे पण मी आभार मानतो. धन्यवाद तुम्हाला. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. प्रेक्षक हो, परमपूज्य आईंच्या दैवी सामर्थ्याचे अनुभव ऐकत आपण आजचा पूर्ण छान असा अनुभव भाग ऐकलेला आहे. आबांनी खूप छान पद्धतीने सगळ्या आठवणी सांगितलेल्या आहेत. असेच काही अनुभव, अशाच काही आठवणी आपल्याला आईंच्या इतर सत्शिष्यांकडनं ऐकायचं आहे. त्यासाठी भेटूया पुढील भागात लवकरच. तोपर्यंत नमस्कार. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय.